नमस्कार, मी सरला हिरेमठ. आज आपण पाहूया वैदिक आर्याचे राजकीय जीवन. तर मागील एपिसोडमध्ये आपण वैदिक आर्याची सामाजिक स्थिती व त्यांचे जीवन कसे होते हे पाहिले आहे. तर आज आपणाला आर्याचे राजनीतिक जीवन किंवा सभ्यता पाहूया, पॉलिटिकल स्टेटस. तर आपण पाहतो की सर्वात प्रथम समाजाचा जो लहान घटक म्हणजे कुटुंब होय. तर त्यावेळी संयुक्त कुटुंब पद्धतीची प्रथा अस्तित्वात होती. सर्वात प्रमुख व्यक्ती ही कुटुंबातील वयस्क पुरुष असे, त्यालाच कुलपती देखील म्हटले जात असे व त्याचा निर्णय सर्व कुटुंबाला मान्य असे. अशा खूप साऱ्या कुटुंबाचे किंवा एकत्रित कुटुंबाचे मिळून एक ग्राम बनत असे किंवा खेडेगावाचे मिळून एक ग्राम बनत असे. तर ग्रामाचा अधिकारी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन यालाच ग्रामिणी संबोधले जात असे, म्हणजे ग्रामाचा मुख्य ग्रामिणी असे. त्याचबरोबर अनेक ग्राम किंवा अनेक खेडे विलेज मिळून एकत्रितरित्या त्याला विश असे म्हणत. तर प्रत्येक विशचा एक अधिकारी किंवा मुख्य असे, त्याला विशपती असे म्हणत असत. त्यानंतर अनेक विश मिळून एक जन तयार होत असे. याचा मुख्य अधिकारी या ठिकाणी एक मुख्य अधिकारी असे, त्याला गोप असे म्हणत. अनेक जन मिळून एक राष्ट्र किंवा राज्य बनत असे व या राज्याच्या किंवा देशाच्या प्रमुखाला राजा असे म्हटले जात असे. त्या राजाच्या अधीन काही राज्य असे, त्या राज्याला सम्राट असे म्हटले जात असे. तर या काळात राजाच्या हातात राजाची सर्व सत्ता असे किंवा सर्व अधिकार असे व तो जनतेच्या विकासासाठी आणि संरक्षणासाठी कार्य करत असे आणि जबाबदारी असे. परंतु निर्णय घेताना वेळ प्रसंगी तो स्वतंत्रप्रमाणे स्वतंत्र घेऊ शकत नसे. राजा हा सर्वंकष नव्हता. तर त्या ठिकाणी वैदिक काळातील समाजामध्ये 3 समित्या होत्या, सभा, समिती आणि विदत. तर यांच्याशीच राजाला चर्चा विनिमय करून निर्णय घेत असे. म्हणजे जी वैदिक काळातील शासन प्रणाली होती, तर तिच्यामध्ये यांचा सल्ला महत्त्वाचा होता. जनतेचा किंवा जनप्रद म्हणल्यासारखं म्हणावेसे वाटते. तर राज्य हे कबिल्याच्या स्वरूपात होते. हे लहान लहान कबिले असे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा पशुपालन होता. तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ते वास्तव्याला जात असत आणि म्हणजे थोडक्यात त्यांचे जीवन हे अस्थिर स्वरूपाचे होते किंवा वास्तव्य होते. यातील मग जेव्हा काही असे प्रसंग घडत, तर त्यावेळेला तर सभा ही कुणाची होती? तर बुद्धिवान लोकाची, अनुभवी, समजदार, नैतिक मूल्याची जपणूक करणाऱ्या अशा प्रकारे प्रबुद्ध व्यक्तिमत्वाच्या लोकांची ही एक संस्था होती. व यांचे जे मुख्य होते त्याला म्हणजे काय म्हणत असत, तर तो या ठिकाणी सभापती म्हणत असत आणि तो वेळोवेळी राजाला जनहिताच्या गोष्टी सांगत असे आणि त्याला तो योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देत असे. म्हणजेच काय, तर कबिल्याचे हित, नैतिक मूल्य, रीतिरिवाज, त्यांची सुरक्षा या सर्वावर तसेच राजावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक वर्ग होता, त्यांचं कार्य होतं. तसेच या ठिकाणी आणखीन एक सल्ला देणारी एक होती संस्था, तिला आपण काय म्हणतो? समिती म्हणतो. मग ही जी समिती आहे, तर ह्या समितीचं कार्य जे आहे, तर त्यामध्ये म्हणजे उच्चकुलीन राजघराण्यातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील जनलोक या सभेमध्ये अस्तित्वात होते. म्हणजे समिती ही आपण राज्य स्वरूपात पाहू, तर म्हणजे या ठिकाणी समिती ही लोकसभेच्या स्वरूपामध्ये, कारण यामध्ये प्रजेचा देखील सहभाग होता आणि ते देखील या संस्थेमध्ये
सामील होते. कॉमन लोक काही याचे सभासद बनू शकत होते. उदाहरणार्थ म्हणजे गाईला घेऊन जाणारे म्हणजे गोचारी म्हणतो आपण त्यांना, तर हे ऋग्वेदातील 10व्या मंडळामध्ये आपल्याला आढळून येते. मग राजाला सल्ला देण्याचे काम देखील या ठिकाणी ही समिती करत असे. आणि विशेष म्हणजे या समितीमध्ये स्त्रियांचाही सहभाग होता. आणि ह्या स्त्रिया म्हणजे समितीमध्ये विचारविनिमय करून त्या देखील आपले मत व्यक्त करत होत्या. म्हणजे पुढे चालून उत्तर वैदिक काळामध्ये मात्र स्त्रियांचे हे अधिकार कमी होत गेले. तर वैदिक काळात म्हणजे असं स्वतंत्र अशी लष्करी सैनिक व्यवस्था नव्हती. कारण या ठिकाणी हे जे कबिले होते तर ते म्हणजे सतत भटकणारे होते, म्हणून त्यांच्याकडं स्वतंत्र अशी एक सैनिक व्यवस्था किंवा लढवय्या नव्हते. मग जेव्हा कधी कबिल्यामध्ये युद्धाचे किंवा लढाईचे प्रसंग येत असत तर त्यावेळी या ठिकाणी एक म्हणजे संस्था होती, तिला म्हणतो आपण मिलिशिया. म्हणजे या ठिकाणी काय करायची होतं की राजाला जेव्हा लढवायची युद्धाची गरज पडेल तर त्या काळामध्ये ही जी अस्थायी स्वरूपाची सेना होती तर त्यांना एकत्रित करणे आणि राजाला तिचा पुरवठा करणे आणि युद्धासाठी तयार होणे हे काम या ठिकाणी मिलिशिया ही संस्था करत असे. अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी युद्धाचे प्रसंग तर फक्त त्यांचा जो मुख्य व्यवसाय होता पशुपालन, तर त्यातल्या त्यात गाईची जेव्हा अशा प्रकारे पळवापळवी किंवा चोरी होत असे तर त्यावेळेला ही संस्था काम करत असे. तसेच त्या काळामध्ये की एक गुप्तचर अशा प्रकारचे म्हणजे व्यक्ती किंवा लोकही आढळून येत होते समाजामध्ये, तर त्यांना त्या ठिकाणी स्पर्श असे म्हणत. कारण गाईची पळवापळवी होत असे, चोरी होत असे आणि मग ते त्यावेळेला गुप्तचर लोक शोधून काढत असत. मग तसेच पोलीस यांना त्या ठिकाणच्या काळामध्ये म्हणजे वैदिक काळामध्ये उग्र अशा प्रकार नावाने संबोधले जात असे पोलिसाला. तर आता आपण पाहूया सभा आणि समिती पाहिली. आता आपल्याला विदत ही संस्था पाहायची. तर ही जी तिसरी संस्था हिचं देखील ऋग्वेद काळामध्ये आपल्याला 122 वेळा तिचा उल्लेख आढळून येतो. तर ही विदत कोण आहे, तर ही एक संस्था आहे, विद्वानाची एक संस्था आहे. तर या संस्थेमध्ये म्हणजे ह्याचं जे कार्य आहे तर ते कुटुंबातील आणि समाजातील जे काही व्यवहार, देवाणघेवाण, वस्तूची विनिमय किंवा वस्तूचा पुरवठा करण्यासाठी या संस्थेचं कार्य होतं. आणि मग आर्याच्या जे प्राचीन संस्था होत्या तर जी उत्पादनाची पद्धती होती, तिचा विनियोग कशा प्रकारे करावा, तिचं वितरण कशा प्रकारे समाजामध्ये नीतिमूल्याच्या आधारावर होईल याची ही काळजी घेत असे. आणि विशेष म्हणजे या विदतमध्ये स्त्रियांचाही सहभाग फार मोठ्या प्रमाणात होता. अशा प्रकारे आपण वैदिक काळीन म्हणजेच ऋग्वेद काळीन राजकीय सामाजिक जीवन पाहत आहोत. थँक्यू. धन्यवाद.